नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या 29 महानगरपालिकांच्या, आणि त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवलीच्या संदर्भातला आम्ही एक व्हिडिओ केला होता महापौर पदाचा. आणि आता हळूहळू बाकीचे सुद्धा ठाणे असो, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई, विरार या सगळ्या महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौरपदी एक ज्या अपेक्षित होत्या त्याच पद्धतीने वसई विरारला हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे महापौर उपमहापौर झालेले आहेत. बाकी 3 ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे झालेले आहेत, एका ठिकाणी भाजपचं झालेलं आहे. वेगळं काहीच घडलेलं नाही. 3 ठिकाणी तर निवडणुकाच झालेल्या नाही आहेत, म्हणजे अर्ध एकीकच आले, म्हणजे तशा अर्थाने बिनविरोधच झालेले. हेच होणार होतं. म्हणजे आताचं जे 2 तुम्हाला मी उदाहरणं सांगतो महाराष्ट्रामध्ये घडत असले. एक तर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती निवडणुका आधी ठरल्या, त्या निवडणुका असताना ठाकरे ब्रँडचं तुणतुणं वाजवलं गेलं. पत्रकार कसे तोंडघशी पडलेले आहेत बघा. काहीच घडलेलं नाही प्रत्यक्ष. त्याच्यानंतर त्या कल्याण डोंबिवलीच्या याच्यामध्ये मनसेच्या 6 नगरसेवकांनी कशा पद्धतीनं पाठिंबा दिला एकनाथ शिंदेला, आणि त्याच्यामुळे आता एकनाथ शिंदेला भाजपची कशी गरज राहणार नाही, भाजपचं कसं नाक कापलं जाईल. वस्तुतः काही झालेलं नाही. असं 5च्या 5 ज्या ठिकाणी पराभव झाला त्या वसई विरारमध्ये सुद्धा सत्ताधारी एकत्र होते आणि त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये असलेल्यांच्या ठामपणे स्वतः उभं राहून लढत दिली. 4 ठिकाणी त्यांचे महापौर झालेत, 1 ठिकाणी दुसऱ्यात झाला, तरी ते बिनविरोध होऊ दिल्या गेलं नाही. वसई विरारमध्ये सुद्धा प्रत्यक्ष निवडणूक झाली. भाजपनी महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदासाठी उमेदवार उभा केलेला होता. पुण्याचं पण आता समोर आलेली आहे बातमी. सगळ्याच मी म्हणलं ना. आणि दुसरी त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचं विलिनीकरण. हे दोन्ही मुद्दे तुम्ही बघा. महानगरपालिकेच्या निवडणुका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण, 2 त्याच्यातल्या गटांचं, या दोन्हीच्या बाबतीमध्ये पत्रकार 100% उलटं पडलेले. हे असं का होतंय की ह्यांच्या मनातलं आहे की ह्यांना भाजपचा पराभव झालेला पाहायचा आहे. वस्तुतः तसं जर असेल तर काय म्हणता येईल त्याला, राजकीय ताकद आपण उभी करायची आणि त्यांचा पराभव घडून आणायचा. पण तसं न करता केवळ वर्तमानपत्रामध्ये लेख लिहायचे किंवा असं सोशल मीडियामध्ये व्हिडिओ करायचे किंवा नुसतंच काहीतरी सामाजिक आंदोलनाच्या नावाखाली म्हणून निर्भय बनवून काहीतरी सभा घ्यायच्या, ह्यानं सत्ताधारी जे आहेत त्याच्या विरोधामध्ये काही करून त्यांचा पराभव होईल असं नाही. त्यांचा पराभव होण्यासाठी प्रत्यक्ष तिथं उतरावं लागतं मैदानामध्ये. राजकीय तुम्हाला ताकद उभी करावी लागते. आम्ही वारंवार हा मुद्दा सांगत आलेलो आहोत. भारतीय जनता पक्ष विजयी होतोय कारण की आमच्या मनात आम्ही गोदी पत्रकार आहेत, त्यांच्या भाषेत 40 पैसे पोस्टवाले वगैरे. अरे ते प्रत्यक्ष लढताना तिथं उभे आहेत त्या प्रत्यक्ष रणांगणावरती, आणि इथे तुम्ही ज्याची बाजू घ्यायला लागला तो पळून चालला. वंचित बहुजन आघाडीनं एक पत्रक काढलेलं आहे, 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे का कालचीच गोष्ट आहे, की त्याच्यामध्ये मला वाटतं धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्यांच्या अधिकृत उमेदवारांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत अर्जच मागे घेतले. का अर्ज मागे घेतले? ते ज्या कुठल्या उमेदवाराला मॅनेज झाले असतील किंवा त्यांना जे काही साक्षात्कार झाला असेल ते, आणि आता त्यांची कार्यकारिणी वरती बसून सांगते की त्यांनी पक्षाला विश्वासात न घेता असं काम केलेलं असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येत आहे. अरे कुठलाही पक्ष असो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्ही आधी असं ओरडत होता की तुम्हाला निवडणूक लढवू दिल्या जात नाही. आता प्रत्यक्ष कोणालाही अर्ज भरायचं त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये, कोणी उभं राहू शकतो. तुम्ही त्याला बी फॉर्म पण दिला, तो उमेदवार तो त्यांना अर्ज भरणे, त्यांना अर्ज पण भरला. कुठल्याही कारणानं त्यांना अर्ज जर मागे घेतला असेल तर ह्याच्यामध्ये जे सत्ताधारी आज आहे ज्याच्या विरोधामध्ये हा अर्ज होता तो मागे घेतला गेला, तर त्याचा काय दोष त्याच्यामध्ये? तुम्हाला स्वतःला ठामपणे उभं राहून लढता येत नाहीये. तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी काही शक्ती देता येत नाहीये, पाठबळ देता येत नाही. त्याचा प्रचार, संसाधनं, त्याला पैसा देणे, निधी देणे काहीच होत नाहीये. मग तो जो लढतोय स्वतःच्या जीवावरती, तो एका मर्यादेपर्यंत पाहतो की बाबा आपली इतकी ताकद आहे, होऊ शकते नाही होऊ शकते असं पाहतो, नंतर मग तो सोडून देतो. मुद्दा असा आहे की हे जे सगळं चित्र उभं राहतं आहे, आणि पत्रकार मात्र काय करताय. म्हणून मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितले. संपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका तुम्ही तपासा. या महानगरपालिकांच्या निवडणुका, त्यांचा प्रचार, त्याच्या निमित्तानं ह्या सगळ्या पत्रकारांनी, लिब्रांडो पत्रकारांनी केलेली भंबम. आणि त्याच पद्धतीनं आता
जेव्हा प्रत्यक्ष हे निकाल लागताना दिसत आहेत, म्हणजे तेव्हा निकाल लागले उपमहापौर आणि महापौर पदाच्या आता निवडणुका झाल्या, या सगळ्याच्या बाबतीत ह्यांनी जे बोललं होतं ते सगळं उघडं पडलं. आता तसा दुसरा विषय जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, सुनेत्रा पवार यांचे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल असं जवळपास निश्चित होतं आहे. आणि ह्यांनी बातम्या काय चालल्या होत्या, पटेल नको पाटीलच हवा. राज ठाकरेनं फुकट केलेलं विधान आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची टिप्पणी करायचं काही कारणच नाही. जर सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्रामध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं असेल अजित पवारांच्या जागी, तीच खेळी राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या पक्षाचं अधिवेशन घेऊन त्याच्या अध्यक्षपदी त्यांना बसवता येऊ शकतं. हे कसं लक्षात नाही आलं? पण आधीच बोंब करून, म्हणजे आधी काय म्हणायचं, पटेल नको पाटील हवा, राज ठाकरेचं विधान. आणि सुनेत्रा पवार यांना बसवल्याच्या नंतर बोंब काय मारायची, अग्रलेख लिहिलेला आहे लोकसत्ताने, ज्याच्यावरती आम्ही व्हिडिओ केला. सुनेत्राताई तुमचं चुकलं, म्हणजे जर त्याला बसवलं तरी तुमची बोंब आहे, बसवलं नाही पटेल का बसवलं, आज तुम्हाला करायचंय काय त्याच्याशी? हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्न आहे. आणि ते कार्यकर्ते, मी तर नेहमी म्हणतो की राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी अशा पद्धतीच्या मारामाऱ्या करत बसावं, त्यांचा 24 तासचा धंदा आहे. पण पत्रकार, विचारवंत, लेखक बाहेर बसून जे करतायत त्यांना अशा पद्धतीनं त्याची तळी उचलायचं काही कारण नाही ना फुकटची. ज्या पद्धतीने तुम्ही त्या राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं पाहिजे आणि महानगरपालिकांमध्ये भाजपचं नाक कापल्या गेलं पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही इथंच बसून, जसं आता आम्ही स्टुडिओत बसलेलो आहे, इथं बसूनच मी व्हिडिओ करायचे काँग्रेसच्या विरोधात. प्रत्यक्षामध्ये त्यांचं वर्तणूक, जसं परवा त्यांनी संसदेमध्ये कागदच फिरकावले, त्याच्यामुळे त्यांचं निलंबन झालं. आता असं झाल्याच्या नंतर मी त्याच्या विरोधामध्ये बोलणं एक वेळ संयुक्तिक तरी ठरेल. पण असं काही न होता माझ्या डोक्यामध्ये काँग्रेसचा राग आहे म्हणून मी फक्त काँग्रेसच्या नावानं बोंबलत बसलो, तर त्यानं प्रत्यक्ष काँग्रेसचं नुकसान काही होत नाही. त्याच पद्धतीनं तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण करायचं, NDAच्या बाहेर पडायचं, हे कशासाठी चाललंय, तर तुम्हाला फक्त भाजपला अपशाकून करायचं. महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सगळे निकाल लागल्याच्या नंतर सुद्धा जोडतोड करून काही करून भाजपचा महापौर बसला नाही पाहिजे, त्यासाठी एकनाथ शिंदेला खुश केलं तरी चालेल. हे का पाहिजे, तर केवळ आणि केवळ भाजपचं नाक कापलं गेलं पाहिजे. अरे ह्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष तिथं उतरून रणांगणावरती जसं पाण्यात पोहायचं असेल तर पाण्यातच पडावं लागतं. काठावरती बसून पोहण्याची शर्यत जिंकता येत नसते. पत्रकार, विचारवंत ज्या पद्धतीनं, किंवा आता अमेरिकेशी जो करार केलेला आहे त्याच्यावरून भांडणं चालू आहे, आम्ही कालच व्हिडिओ केला. हे काय कशासाठी चाललंय हे सगळं? समोर दिसणारे आकडेवारी सुद्धा, एक तर त्याच्यातले प्रवक्ते असं म्हणाले, हसाव का रडाव काही कळलं, की त्या कराराचे प्रत्येक मायनर डिटेल सुद्धा आम्हाला कळले पाहिजे. कोणाला कळले पाहिजे? तिथे तुमचे प्रतिनिधी तुम्ही नेमलेले, तेवढं मोठं सरकार नावाची यंत्रणा आहे, सचिव लेवलच्या किंवा मंत्रिपदाच्या लेवलच्या पातळीवरचे माणसं जातील, करार करतील. जर कुठेही माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस उठतो की असं नाही, मला कळलं पाहिजे अमेरिकेबरोबर कसं काय करार कराल. अरे लोकशाही व्यवस्थेमध्ये सगळ्या लोकांना एका ठिकाणी बसून चर्चा करता येत नाही, म्हणून तुम्ही काही लोक निवडून देता, ते काही लोक मंत्रिमंडळ निवडतात, त्या मंत्रिमंडळातून एक समिती तयार होते आणि मग ती समिती चर्चा करते. जर एक सर्वसामान्य माणूस उठला आणि असं म्हणलं की नाही मला कळलं पाहिजे काय करार झाला, ते काय अर्थ आहे? झालेल्या कराराचे बारकावे नंतर बाहेर येतील. लोकशाही आपल्याकडं, लोकशाहीमध्ये सगळ्याच गोष्टीची चर्चा होत असते, शेवटी लोकांना अधिकार असतो, हे खरं आहे. या दोन्ही प्रकरणातून आपल्याकडं पत्रकार, विचारवंत ज्या पद्धतीनं घायकुतीला आलेले आहेत, त्यावरून ह्यांचा बौद्धिक भ्रष्टाचार किती आहे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून म्हणलं, आणि दिसताना काय दिसतंय, सर्वसामान्य लोकांनी तुम्ही ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये मतदान करून दाखवलं, त्याच्यातून सरळ सरळ ही गोष्ट सिद्ध झाली की सर्वसामान्य लोक कोणाच्या बाजूचे आहेत ते. आता त्यांनी निवडून दिलेले जे नगरसेवक आहेत ते त्यांचे महापौर आणि उपमहापौर निवडतायत. आता याच्यामध्ये गैर ते काय, पण ह्यांचं मधल्यामध्ये बसून, म्हणजे ते आपल्याकडं अगदी इरसाल म्हणे ना, नवरा मेला तरी हरकत नाही, सवत रणकी झाली पाहिजे. माझं नुकसान काय होईल पेक्षा त्याचं कसं हे होईल त्याच्यावरती सगळं लक्ष. ह्यांचं पक्ष गेला खड्ड्यात, ज्यांचं हे समर्थन करत होते ते. पण आता यांच्या डोक्यामध्ये काय की त्या भाजपचं नुकसान झालं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो काय निर्णय घ्यायचा तो राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा आहे पूर्णतः. त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे, 41 आमदार निवडून आणले अजितदादांनी. त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये सुद्धा चांगलं यश त्यांनी कमावलं.
जिल्हा परिषद आता जिथं होऊ घातलेलं तिथं सुद्धा शक्यता अशी आहे की शरद पवार गटापेक्षाही केव्हाही अजित पवार गटाची सगळी एकूण उजवी राहील, चांगल्या पद्धतीने त्यांची कामगिरी राहील. पण ते समजून न घेता ह्यांच्या मनातला जो विरोध आहे त्या पद्धतीनं हे पत्रकार, मी परत सांगतो, राजकीय पातळीवरचे कार्यकर्ते कुठल्याही पक्षात असो, जे प्रत्यक्ष निवडणूक लढवतात, जे प्रत्यक्ष पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, जे प्रत्यक्ष पक्ष कार्यामध्ये सक्रिय आहेत, त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. त्यांनी काही बोलो, काही हे करो, त्यांचं ते काम आहे, किंवा उठून या पक्षातून त्या पक्षात जाऊ. पण त्यांना पाठिंबा देणारे तुम लढो हम कपडे सांभाळते वाले जे सगळे लोक आहेत ना, हे कपडे सांभाळत असताना तू बाकीचं फुकटच, म्हणजे तुला जे समोर दिसतंय ते पण तू समजून घ्यायला तयार नाही. आणि विशेषतः पत्रकार किंवा आमच्यासारखे जेव्हा यूट्यूबवर म्हणा, हे जे सगळे सोशल मीडियात सांगतायत, हे जर खोटं सांगायला लागले, एका मर्यादेपर्यंत लोक ऐकून घेतात, नंतर लोक म्हणतील की हे काही चाललंय. तुम्ही जास्त लोकांना जास्त काळ मूर्ख बनवू शकत नाही, थोड्या लोकांना थोड्या काळ मूर्ख बनवणं शक्य असतं. दोन्ही घटना, राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण असो किंवा महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुका असो, पत्रकारांचं ज्या पद्धतीचं वर्तन ह्या काळामध्ये राहिलेलं आहे ते अतिशय विचित्र असं राहिलेलं आहे. त्याचा एक सगळ्यात मोठा तोटा त्यांच्याच बाबतीत असा संभवू शकतो की उद्या त्यांनी खरंच एखाद्या घटनेच्या बाबतीत वस्तुनिष्ठ आणि चांगलं विश्लेषण केलं तरी लोक म्हणतील की अरे नाही, हे काही खरं नसतं, हे फालतू लोक आहेत, ते लांडगा आल्यासारखं होईल. नुसती तुम्ही अफवा उठवत राहिले, लांडगा आलाच नाही. प्रत्यक्षात जेव्हा लांडगा आला आणि त्यानं त्या बकऱ्या उचलून नेल्या आणि तो गुराखी पोरगा ओरडत राहिला, मदतीला कोणीच नाही आलं, त्या पद्धतीनं ह्या पत्रकारांनी स्वतःची जी काही प्रतिमा आहे ती इतकी डागाळून घेतलेली आहे, विश्वासार्हता गमावलेली आहे. उद्या जर खरंच यांनी काही चांगला मुद्दा उपस्थित केला तरी त्याला दुर्लक्ष करतील आणि हा लोकशाहीमध्ये एक धोका आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज